इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. प्रभाग क्रमांक 8 मधील आसारामबापू पूल येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने परिसरात दुर्गंधी पसरली असून दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. बापू पूल नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे आणि त्याच परिसरात एका ड्रेनेज लाईनचे मोठ्या प्रमाणात दूषित पाणी नदीमध्ये मिसळत असल्याने हे मासे मृत झाल्याचा प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे यांनी केला आहे. लहान आणि मोठे मासे या ठिकाणी मृत पडलेले आहेत. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची पाहणी केली. या दूषित पाण्याचे सॅम्पल मत्स्यालय विभागाने जमा करून पुढील पंचनामा करत आहेत. या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी नाशिककर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व तिथे येणारे लोक आहेत, भाविक आहेत, ते इथे पाणी घेऊन जातात तीर्थ म्हणून, आणि ते जर पाणी पिल्या गेलं किंवा त्यांना काही नुकसान झालं किंवा इथल्या जनावरांना लोकांना काही नुकसान झालं तर ह्याचं जबाबदार कोण असेल? तर ह्याला जबाबदार अधिकारीच असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तर आता असं आहे, मासा जर आता माझं मासे आपल्या मूर्त पडलेले आहे. आता ती जो काही उलट होते कारण ती मासे चढलेली असती, पण आता ती मूर्त असेल तर मास फार येणार त्या ठिकाणी. आता सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार त्याशी येणार आहे. बुधवारी मास बाबा साड्याकडचा मास आला मासे तिथल्यापासून माशाची अवस्था काय होणार? माणसं पाणसाळ्यात जगू शकत नाही. फोन केला की सहज आता आम्ही या भागात आहे त्या भागात आहे, पण त्या भागात कोण अधिकार जागेवर नसतात. फक्त कुंभमेळ्याचं नाव ठेवून येईल. फक्त आम्ही कुंभमेळ्याचं काम करतोय. कोणी काय बाहेर आहे मिटिंगला हा चालू शकतोय, पण दागिने काय अधिकारीचे नाही. आता फक्त महापालिकेचे आपले सफाई कर्मचारी फक्त हाती खाल्ले. पुलाखाली ती दुर्गंधी झालेली आहे. हे सर्व तुला सुद्धा खाता साथी जाता आम्ही सगळं कर्मचारी बोलून साफसफाई जाते करत काम चालू जाते. त्याच्यामुळे ते मच्छीला प्रॉब्लेम आला. ते लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर दखल घ्यावी. कुंभमेळा आला आहे, त्याच्यामुळं पाणी शुद्ध व्हायला पाहिजे. जे गटार जे सोडलेले आहेत गोदावरीत ते पण लवकरच दखल घेतल्या गेली पाहिजे. हे सगळं आता पोल्युशन कंट्रोल करून सॅम्पल घेऊन घेतला. त्याच्यानंतर त्याच्यात काय रिझल्ट्स आहेत ते आपल्याला समजतं आणि मगच आपण त्याच्यावरती अधिकृतरित्या कशामुळे झालं याचा निर्णय घेऊ शकतो. नगरसेविका उषाताई बेंडकोळी, अंकिताताई शिंदे, कविताताई लोखंडे, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दीपक आरोटे, दशरथ लोखंडे, हिरामन शेठ बेंडकोळी, शरद बेंडकोळे, पोपट मंडलिक, कैलास आचारी, भरत मंडलिक, किरण मंडलिक, मसाले क्षेत्र अधिकारी मनीष महाजन, मनपा उपायुक्त अजित निकट, घनकचरा व्यवस्थापक संचालक आवेश फलोड, चिंतामण पवार, मुकेश रेवर, पर्यावरण प्रेमी राजेश पंडित हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे.